आता मी बाबा काय झालं हे नाही नाही 11,000 रुपये देणार आहो. आता रट्ट्यावर झाले असेल मला वाटतं. हो बाबूराव हाच नारळ परत इथं आणावा लागेल. अरे बाबा तू ये नारळ येतोच का आला? गेलेले भाऊ पण खरं नाही आता जवळ 2 वाजत आलेत. शांता ए शांता काय हो जाऊ बाई काम आवरलं का ग? हा झालं झालं धुणं बिणं सगळं आवरलं ना? सगळं झालं भांडे झाले धुणे झालं झाडून काढलं. बरं भाजी काय केली? वांगे बटाट्याची. वांगे बटाट्याची केली का? अगं हे भाऊ केव्हाचे गेले अजून आले नाही. कांदे गेले का नाही काय माहिती अजून. आज तर काहीच खाऊन गेले नाही उपाशीच गेले ते. तुला कळत नाही का सकाळी पटकन काहीतरी खायला करून द्यायचं लवकर उठायचं थोडस एखाद दिवशी. अहो मी म्हणले होते त्यांना का थोडं काहीतरी नाश्ता करून जा पण तुम्हाला माहिती ना ते माणूस कसं आहे. त्यांचं काही चुकीचं नाही कारण ते आता एवढं हे चालू आहे ते कांदे द्यायचे त्या झाकांनी गेले असं लवकर. मग त्यांना उठलं का नुसतं कामाचं पडेल राहत कधी 1 मिनिट तरी बसते का ते. मग आता हे तिकडे ड्युटीला नाही तर मग मी जात होते त्यांच्यासोबत ते नाही म्हटले ते म्हणले नको लय थंडी वहिनी तुम्ही नका येऊ. हा नाही ते आता तुम्हाला माहिती आहे ना आपली किती काळजी घेते ते तर आहेच. मग बरं आता हे कांद्याचे पैशाचं काय करावं आज डोकं चालत नाही कधी आता काय माहिती समजन तरी किती आले किती नाही. हा ना बाई अजून पत्ता नाही हो भूक लागून गेली असेल बाई माणसाला. हा ना किती वेळ लागेल तर लागू. बरं मी काय म्हणते त्या दिवशी तू काहीतरी म्हणत होती ना काहीतरी सोन्याचं करायचं. अहो ताई काय माहिती का या बा हे मनी ना लय चंबले हो. हा म्हणले थोडीशी दुसरी मनी करावं मस्त तर मग मला थोडे 10,000 रुपये द्या ना. 10,000. बरं मी काय म्हणते पहिले आपलं की नाही ना काय किती पैसे येतात ते बघावं लागेल बजेट काय बसतं एक तर आपल्या शेतीला पाणी नाही. मला असं तुमच्या सारखं असं नवीन याचं करायचंय थोडं असं छोटं करायचं का? हा. मग हेच वापर ना तू थोडे दिवस. पण हे नाही का जुनं दिसतं ना हो. बर करून घेऊ आपण फक्त आता अजून किती पैसे येतात ते बघितलं पाहिजे की नाही. हा. एवढा खर्च करून कसा जमन. हा एक तर त्यांचं पेमेंट 2 महिन्यापासून जमा नाही झालं. आता आपली खालची शेती लेवलला करायची हा. तिकडे पण बोर एखादा बघावं लागन इथं पाण्याचं काहीतरी पाहावं लागन. सायपण नाही अजून आपल्याला विचार कर. हा ना ते नुसतं सोनं माना करून जमन का? बरं मी काय म्हणते ताटवाड ते येतील बरं थोड्या वेळात. मग तेव्हा तुम्ही घेता की जेवण करून. नाही आपण सोबत जेवण करू तिघ जण. बरं, मी बरं. कधी लवकर जेवते का? हा नाही तुम्ही आमच्याशिवाय जेवणच करते हा नाही. तेच. बरं चल बरं मी चला बोलते. येते चल. चला आता आहे ना वहिनी खुश होईल. आज 5,000 रुपये कांदे गेले म्हटलं वहिनी इतकी खुश होणार आहे. लाख रुपये तिच्या हातात जाणार आहे तर वहिनी इतकी खुश होणार आहे ना काही मापच नाही. अजून तर लय कांदे पडले आपल्याला लय पैसा होईल आता. चला जातो वहिनी का बायकून ते वाट पाहत असतील. एक तर सकाळचं जेवलं सुद्धा नाही नाश्तासुद्धा केला नाही ना. एवढे भाव कांदे ओपले तरी नाश्तासुद्धा केला नाही. म्हटलं नको 10 रुपये खर्च होतील. आता जातो वहिनीला सांगतो पहिली मोटरसायकल घ्यावर कवर पाय हिंडायचं. हां मग वहिनीला लगेच तयार करतो मी मस्त व्हायची मस्त चांगली गाडी शाईन बीन गाडी घेतो मस्त व्हायची मस्त नवरा बायकोला पुरीला वहिनीला फिरायला माझ्या येईल आम्हाला. म्हणजे आम्ही धाव कामं करतील दोघी पण उत्पन्न काढू मस्त गप्पा आणि गप्पा हिंडू. चला आता आहे ना जातो घरी आहे ना पहिले जेवण करतो पक्की भूक लागली. मार्केटचं काम म्हटलं काय लय अवघड. ये बाबा ए शांते ए शांते काय हो काय करते? आले का? हा या बाबा बाई कधीची वाट पाहते वहिनी तुमची. हा वहिनी आहे. मग? आल्या का? हा. बरं चला पहिले जेवण करून घ्या बरं. हा, जेवण करू बस साधे बस वहिनी. नाही पहिले जेवण करून घेऊन मग बाकीचं बोलू. बरं किती कांदे ना वाजले? वहिनी कांदे ना 5,000 तुम्ही पहिले जेवण जेवायचं करून राहू घ्या. दे काय जेवता येईल मरू दे. अहो काय ज्याच्यासाठी पोटासाठी चाललंय ना एवढं सांग. हो तुम्ही सकाळपासून काहीच खायला नाही उठा. चला असं म्हणते का? हा. आधीच बीपीच्या तुम्ही गोळ्या जेवल्या चालू- तुम्ही जेवल्या का? नाही नाही आम्हीच वाट बघतोय. तुमच्याशिवाय आम्ही जेवतो का तरी. बरं चला मग घेऊ जेवण चल. चला पटकन. सकाळी काहीच खाल्लं नाही. या वासराला काहीतरी खायला आणून टाकलं पाहिजे. वासराला तर आणायला लावलंय. बायको एक माझी आहे ना लयच आळशी बाबा या जनावरांची काळजी घेत नाही काय नाही. एक तर 2 दिवस झालेत एखादं गिराईक पण येणं झालंय. ह्याला पाणी पाहिलं असतं कुठं तर तेवढे 4 रुपये मला सुद्धा भेटलं असतं. पण या गिरायकाचा पण तपास नाही काय नाही. काय करावं डोकंच चालना. मरद आपलं मीच जातो आणि वासराला काहीतरी खायला घेऊन येतो. चला बा आता लय बरे जेवण झालं. भाजी इतकी बरी आवडीची बनवली होती ना. वांग बटाट्याची भाजी मला एक तर आवडते. लय चटकदार बनवली होती होय नाही. तुमचं कसं काय झालं जेवण? चांगलं झालं जेवण. हा ना शांती धावाला
बाई, मी आता- तर अशी जेवले, भाजी किती भारी केली भारी होती, झाली होती. वाटून केली होती काळ्या मसाल्याची हा. मा काही हाताला म्हण. किती चव आहे लई माहिती चव आहे? आहे तुझ्या हाताला पण काय म्हण. बरं हा किती पैसे झाले, किती निघाले आपले कांदे? कांदे ना वहिनी 5,000 रुपये गेले. किती झाले सगळे पैसे? 1 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये हा झाले. म्हणजे 20 भरले का? 20 क्विंटल. 20 क्विंटल हा भरले. हा 20 क्विंटल कांदे भरले, हा त्याचे लाख रुपये आले. हा आणि ते 2 क्विंटल गोलटी होती ना, हा ती काय 2,500 रुपये गेली. हा मग ते काय मलाच खर्चायला लागतील आता म्हटलं मग. हा राहू दे तुम्हाला हा. राहू दे ते असं पण लागतच कुठं मग- जायचं म्हटलं की काही आणायचं राहतं मध्ये. परत ते टाळायला तुमच्या मागायचे. नाही अहो हे तुमच्याकडे मी कुठं खर्च करते मला मागायला ते सांगा. नाही ते नाही काही. तुमच्याकडे ठेवायला काही हरकत नाही तिच्याकडे पण तुम्ही खर्चच लय करता नको तिथं. हा बरोबर. गावातले मित्र भेटले का आपल्या काय लक्षात राहत नाही खिशात पैसे. हा. घरी आल्यावर मग सांगता का पैसेच गेले. हा नाही. तिकडे गेलं का या हा. गोम्याला चहा पाच, हा, चिम्याला त्याला चहा चहा पाच, याला पाववडा चाल, त्याला बटाटवडा आणि चाल. आपल्या काळा पाण्यावर तर लय जोर हा. विचारायचं कामच नाही. आज एवढे भावाचे कांदे ओपले, पण चहा सुद्धा नाही पेलं मार्केटला. अहो म्हणून तुम्हाला येऊन घरी जेव घातलं तिने. हा. कारण नाही ते लोक मार्केटला गेले वय ना वहिनी 1,000 2,000 रुपये खर्च करत्या कशाला खाय प्यायला. काय प्यायला ना. हा. आणि तुम्ही सांगा त्या लोकांनी 1,000 आणि 2,000 खर्च करता कोणते वरती आले बिकालाच तर लागत चालले आयुष्यभर. नाही ते- म्हणजे बाईने काय आमच्या शेतामध्ये राबायचं हा. आणि तुम्ही मार्केटला गेलं का ते विकून घरी यायचं सोडून बसायचं तिथं पीक. हा, काय ते- फायदा त्याचा. नाही म्हटलं मग आपली पोरगी कॉलेज करती तिचं पण मागं पुढे बघावं लागेल थोडस पण मग लग्नाचं. मी विचार केला ना वहिनी. मग म्हटलं आज जर आपण 500 खर्च करायचे, तेच 500 आपल्या कुटुंबात काम येईल ना. मग एक हप्ता निघाल आपला किराणाचा. त्याच्यामुळेच मला माहितीये का तुम्ही कुठे जाणार नाही हा म्हणून. हा बरं मी काय बरं याला म्हणते, वहिनी पैसे ना आता ना आणले काही आता ये सांभाळ तू. ये हे किती आहे? ये 50,000 आहे पाय. 50 आहेत हा का? 50 आहे ना फोन पे टाकले. टाकलेलं आहे हा. का? मी मोबाईलच पाहिला नाही केव्हा. मी काय म्हणते काय मला मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईल? हा ए प्री भाई नाही घरी या पुरीचं ना एक निघत राहत बाई. शांत हिला सांग बरं का तू सांगतो. हा. नाही, तुला नाही माहिती सगळ्या मैत्रिणींकडे आयफोन आहे, मलाच नाही फक्त आयफोन. कोणचा फोन? आयफोन आयफोन. आयफोन नाही आयफोन आयफोन. आणि काय लागत होतो? तो मला लागत ऑनलाईन अभ्यास आणि तुला ते बारीक आयफोनवर कोणता तुझा ऑनलाईन अभ्यास होणार? तू कितवीला आहे आता? नाही मला घ्यायचंय. अगं तुला काही वाटू दे, तू 12वीला टक्केवारी चांगली पाड, तुला पुढे अजून शिक्षण करायचं, नोकरीला लागायचं, आयफोन घेऊन काय करायचं? नाही नानी मला घ्यायचंय आयफोन. नाही एक काम करायचं, हाय तो फोन काढून घे मग. नाही नाही तुम्हाला हाऊस होती पुरीकडे फोन राहू द्या पण असं अभ्यासाला. वाटतं एक तर दुनिया चांगली नाहीये, बाहेर गेली गाडी लागली नाही लागली म्हणून तिला मोबाईल घेऊन द्यायला लागला. पोरग्यात आयफोनवर आली डायरेक्ट. नाही सगळ्या मैत्रिणींकडे आहे, मला पण घ्यायचंय. आयफोन काय देणार आहे मला सांग बरं महिन्याला? काय नाही त्याच्यामध्ये फोटो बिटो चांगले निघते माहिती का. ए, तुला अगं फोटो काढून काय बाया. करायचंय का? हा? जाय माझ्या मैत्रिणी सगळं काढी द्या. अशी नखरी केली रे पुरील नवरा चांगला भेटेल का? सांगू समजून सांगा जरा. ए पिदाडे गपना काय कागद करले आता. तुम्हाला सांगते ताई यांनी डोक्यावर बसून ठेवली. या पोरीचं असं लाड करीत आता बसली डोक्यावर. हा कोणीच लाड नाही करीत मावाला. तुला पण एकच सांगते, मोबाईल बिबाईल भेटणार नाही. हाय तो मोबाईल काढून घे ना, तो कॉलेज बंद करा घरात बस. जावे घरामध्ये नको जाऊ त्या कॉलेजला. अहो आयफोन कितीला माहिती का? 1,40,000ला आहे तो आता मोबाईल. मग सगळ्या पोरीने घेतला आणि मी त्या घेतला. पोरींचे बाप असं बागायतदार, आपल्या बागायतामध्ये पाण्याचा पत्ता आहे का? हा. मी काय म्हणते काहीच करायचं नाही. तिचा मोबाईल घ्यायचा नाही, हिला सोनं करायचं नाही, मला काही घ्यायचं नाही. आपल्या खालच्या शेतामध्ये त्या दिवशी तुम्हाला म्हटलं पाण्याचा पत्ता नाही, तुला म्हटलं नाही हा. का बोर खांदायच तिथं. दादा तुम्ही घेऊन जाणार आहे की नाही. नाही देणार दादा घेऊन. बरं मी काय तो ऐकते का तू? काय? नानी सांगेल ते ऐक जरा. आता आम्हाला ना अगं माझं काय म्हणणं आहे काय, तिथं पाणी जर चालू झालं तर पीक चांगलं आल्यावर मग तुझं लग्न करायला पैसे लागतील. तू सांग 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन तेवढ्याच्यामध्ये अन्नदानाचा खर्च होतो तुझ्या मला नाही लग्नाचा. करायचं लग्न बिग्न. अगं शिक्षण तर करावं लागेल पुढचं. बिना लागण्याची राहते का? हा? मग तो डोक्यात काय नेमकं? मला काही नाही, मी शाळा शिकते ना, तू म्हणजे घरी लग्न नाही करायचं मग तो डोक्यात काय? मी अशीच राहीन. अशीच राशी. हा. अशीच राशी. बाहेर तुम्हाला तुझं काही काही नाही. जड झालंय का सगळ्याला. जड झाली का गं? तुझं शिक्षण करायचं ना. आम्ही जड नाही झालो तुझी म्हणतच नाही. तुला मोबाईल घेऊन दिला असं जड झालं मला असतं एक तर. सांगू का? घ्यायचंय. हिला 10वीला बी चांगले टक्के पडले. मला नाही लागत हा मोबाईल. हा मोबाईल तुम्हाला राहून द्या. मला आणि नाही आता पाहिजे. हा बी भेटत नसतो ना आयफोन बी भेटत नसतो. धर तुझ्याकडे रोजचं. हिचं आहे ना आणि chip मी नाही. जात नाही मग कॉलेजला. नको जाऊ पैसे घरामध्ये. इथं लग्न लावून देऊ उद्या एखादा गाडीवर ड्रायव्हर बिवर बघून. शांती तो ना लाड देते तिला या बाई, सगळं. मला बरं, मी बोलायचं काय- नाही हा. तुम्ही लाडून ठेवले तिला शिस्ती सांगून देते. हा मी ती सांगते. पोर आहे ना लय बिघडली आता. काय म्हणली ऐकलं ना? लगीन नाही जावे करायचं घरात. म्हणती. घरात जावे. निघ तू. घे झोपून होय तिकडं. अरे का मार खायची धंदे.
मी काय म्हणते हा. रिकामा त्या पुरीच्या पुढं नका करत जाऊ. ती काय मोठी झाली आता, गावातल्या लोकांच्या पुरींचे लग्न झालेत. आपण शिक्षण करू राहिलो, ती जसं डोक्यावर बसायला लागली. आपण म्हणतो जाऊ द्या लेकरू. ते एक काम करा ना, तो गंगाराम का कोणतो नाही का पाणी डाल, त्याला फोन करा, आपण ते बोरचं काम बघून घेऊ. हाय ते पैसे खर्चून जातील. असं करते. हा बरं कोणत्या रानात पाहते पाणी पहिलं, खाल्ल्या रानात का वरल्या? इथं वरच्या राहत आपल्या तिकडच्या रानात बघू ना. हा का माळकांडाला ना? हा हा कांद्याचे राणे मोकळे झाले आता. कांद्याचे रानं मोकळे आले तिथंच बघू, काय वाटतं है की नाही. म्हणजे आम्हाला काय म्हणणार, पाणी जर चालू झालं तर आपलं पुढचेच पीक चांगलं येईल. मग बरं सोनं करा, पुरीचं लग्न करावं लागेल, तर पाणीच नाही पीक काय कुठून येईल करायचं मग. मग? अहो तुम्हाला सांगते 2 वर्ष झालं तसं पडित ते मग? वावर. हा ना. तुम्ही पहिलं पहा बरं, एखादा पानाडी असेल तर. बरं मी जातो मग ते पानाडे पाहतो. त्याला फोन करून बघितला असताना. फोन करते. हा नाही मी जाऊनच येतो ना. जाऊन येता हा, का? जाऊनच बरं येतो. या जाऊन. आणि जाऊ नका, नुसते घेऊनच या. डायरेक्ट घरी घेऊन येतो आधी. हा. आणि मग तुम्ही चला माझ्या संग. लगेच दाखवून देऊ त्याला आपण त्याच्यासोबत जाऊन. व्यवस्थित जरा बोलून मालून काय त्याची घेतो, काय काय पाय नाही. हा त्याची फी काय आहे ते विचारून हा. घेतो. त्याला म्हणा जरा व्यवस्थित घे, पाणी लागलं तर आम्ही भलं पुढच्या पिकाला देऊ म्हणा काही. त्याला ड्रेस हे करू वाटलं पाणी लागलं. हा मग आहे की काय नाही? त्याच्या आशीर्वादाने झालं तर काय कमी सांगा बरं. हा. जावा येऊ का मग बाबा, हा वहिनी? जा. ए शांती येतो मग मी. हा हा जा. त्या पोरीला काही म्हणू नका आता. झोपली झोपू द्या. हा झोपू द्या हा. अभ्यास नको करायला, नुसतं झोपूनच ठेवा. आता ती म्हणत होती मोबाईलचं आता ती टेन्शन घेत असेल त्यानं काही म्हणू नका तिला. हा मोठं टेन्शन घेते लईच ती. अवघड आहे बाई यांचं. बस ना. हा ना. या असं त्या पोरीला नुसतं डोक्यावर बसून ठेवा. नाही तिचा हा मोबाईल काढून घे, कारण हे अति होतंय जरा. आयफोन घ्या, तिला दर महिन्याला 2-2 हजार रुपये खर्चायला लागतात. तिला बसचं भाडं, मागच्या महिन्यात म्हणे मला गाडी घ्यायची, आता गाडी कुठून घेऊन द्यायची हिला. नाही तिला आता देतच नाही मी हा मोबाईल. देऊच नको. लपूनच आणि त्यांना मी समजून सांग जरा, तिचे जास्त पुढं करू नका. पुरीची जात नाही, नवऱ्याच्या घरी गेल्यावर तर हाय तसं भेटलं नाही तर कसं होईल. ते नांदण माझं कधी ऐकते तिथं. का हो? ऐकते का ते? तुम्ही सांगा लईच समजा. अवघड आहे. पण बोललं का असं वाटतं चुलती बोलते असं बघत नकोच बोललेलं. नाही काही नाही आवरा. आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का? पण आपलं चाललं कशाचं का, आपल्याला पाण्याचं जर काम झालं, हा तिथं शिक्षण करायचं तर ते होईल. आज 10 लाख 2-2 लाख रुपये फीस आहे शांता, काय सांगू मग तुला. आहे ना हो. आपल्याला वाटतं आपली पोरगी किमान नाही काहीतरी इंजिनियर डॉक्टर काहीतरी झाली पाहिजे ना. पाहिजे. मग? गावातल्या लोकांना कळतं एक चुलता तिकडे आहे, बाप इथं मरमर राबतो, मग? चुलता नाही घर चुलती नाही घर राहतात. मग फुकट आहे का एवढं सगळं तिच्यासाठीच, आपल्याला दुसरं कोण आहे. कोण आहे मग? ऐकतच नाही ही पोरगी. आता असं वाटलं तर कानाखाली द्यावं, पण नाही दिली. नाही तुम्ही ना थोडं घरात जाऊन ये, तिला दण खराच आता. नको पोरीची एवढी मोठी पोरगी झाली, मारलेलं पण चांगलं नसतं, पोरींच्या डोक्यावर परिणाम नाही होतो. मारू नका, पण थोडं धमकावा ना तिला, म्हणजे ती जरा सुधरेल ना, अभ्यास तरी करील. मग असं विकेलं तर बाहेर तर असं वाटतं यांचे मेंदू काय ठिकाणावर नसतात, त्यांच्या गुडघ्यात राहतात आधीच मेंदू. बरं जाऊ दे, चल मी तिला समजून सांगते. हा, सांगा तू पण तिकडे एक काम कर, काय आणले सारा टाक दे इकडे, तो मोबाईल तुझ्या कप्प्यात ठेवून देते मी. बर आल्यावर आवाज दे मला. अरे ते खताचं काय झालं? ते युरिया पाहिजे होता ना आपल्याला. तेवढा आणून दिला असता तर बरं झालं असतं ना. बरं संध्याकाळी देतो का? ठीक आहे लवकर दे पण. हा ठेवू का? चला आता आहे ना ऊन पण भरपूर झालं. पानाडी गावासला म्हणजे बरं होईल घरी त्याच्या. यायला येण तेव्हा राहत एक हाय जागेवर सापड. नमस्कार. काय म्हटलं घरी सापडायचा का नाही? एकदा तुमचा नंबरही नाही माग. तुम्हाला मागे नंबर दिला होता ना मी. काय ज्याला निघून आज काय माझ्याकडे काम काढलं? काय नाही तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही पाणी पाहत आहे ना हो. हा तर मग मला पाणी पाहायचं होतं. हा का? हा मग आज निवांतच आहे मी. हा ना. हा मग चला ना मग पाणी पाहायला. मला पाणीच नाही राहिलं हो. हा का? हा पिकाजवळून चालले. पण मी पैसे किती घेतो माहिती आहे ना हा तुम्हाला? सांगा ना फी किती सांगा ना. 11,000 रुपये. पाणी पाहायचे हा मग काही कमी जास्त नाही का? कमी जास्त नाही काय? पण पाणी गॅरंटेड आहे ना? हा मग बरं तुम्ही चला 11 काय 15 देते तुम्हाला. बरं हा काय हरकत नाही. वरून ड्रेस शिवेल पाणी लागल्यावर. नक्की का? हा मग बरं चला मग. चला बोल लगेच. आता घरी जाऊ अगोदर आपल्या. तुमच्या घरी का? हा बरं चालतंय. चला चला या इकडं. अजून कशाने आले बाई हे? हा ना बाई, लय टाइम हे ना, माणूस आहे ना जिकडे गेला का तिकडच बसत आहो. कायच करावे ना. आता आजचा दिवस गेला म्हणजे परत काही खड्डे येतात, पण पैसे खर्च होऊन जातात. मग एक तर मला एवढी भीती वाटते ना पैसे खर्च व्हायची. आपले मेन आहे ते महत्वाचे काम होत नाही. आणि कसं असतं पिकाच्या पैशामध्ये ना घरातले व्यवस्थित मोठे काम झाले म्हणजे ताण नाही राहत. तेच ना.
बरं सांगितलं तिला समजून, ती म्हटली काही नाही म्हणे, नाही घेऊन दिला तरी चालत. हा ना. तिच्या मैत्रिणींनी घेतलं होतं आयफोन म्हणून तिला घ्यायचा होता. हा मग हे असंच ना तिला मी पोरीचं म्हटलं पाहते. हा ना, म्हटलं बाई तुला 1000-2000 महिन्याचा खर्च आहे, गाडीचा खर्च वेगळा, शाळेचा खर्च वेगळा. मग म्हण नानी मी आज थोडी म्हटले मला लगेच घ्यायचा, नंतर घेऊन द्या. म्हटलं बाई लग्न झाले का नवऱ्याला सांग. हा डील घेऊन तो मस्त मग मोठा काय बाई, पोरीला खाऊ. कळत नाही. काहून येत नाही? अजून येईना बाई. हा ना बाई 3-3:30 वाजत आले. हम्म. बरं मी काय नारळ आणलेलं आहे ना, आणलंय ना कधीच आणून ठेवलंय. हा आणून बाहेर आणून ठेव, कारण ते आले का मग पटकन जाता येईल. बरं, बरं. कारण ते इतके टाइमपास करता का पाहायचं हा. कामच नाही. नाही लगेच घेऊन येते. हा हा ही काय माणूस आहे. चला चालू दे चालू दे. आले लय टाइम झाला बरं का आपल्याला. टाइम झाला हा ना. कायच नाही हो टाइम. हा अहो किती वेळ लावला यायला. अहो वहिनी लांब आहे ते बाबा काही दुसरे पाणी पाहायला जायला होते, मग आता हा का? आले मग त्यांना घेऊनच आलो. बरं चला हा. जायच. पण वहिनी फी लय बरं का यांची किती 11,000. लय सांगितले हो दादा. लय, लय. हा मग पाणी द्यायचंय तुम्हाला जमिनीतलं शोधून. हा. आणि जर पाणी व्यवस्थित नाही लागलं तर 11,000ची 1,10,000 तुमच्याकडे रिटर्न घेईन मी. 11चे डबल दिन मी परत तुम्हाला माहितीये का. डबल नाही 1,10,000च घेईन मी बी. आणि पाणी लागल्यावर मग पाणी लागल्यावर काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहे. आमचं मी ड्रेस ठरलंच आहे. ड्रेस कबूल केला वहिनी. हा. हा कपडे तरी किती लागायचे त्यांना, अर्धा मीटर पॅन्ट लाग. काही पण का चला असं नाही बोलू. नाही सांगतो चला. तुला तर माहिती होईल मला चेष्टा करायचं. हा काही पण का देवाची देण असते ती. हा. बाई हा. या माणसाच्या तोंडाला तर हाडच नाही. खरंच नाहीये. समजून सांग शाते का जरा. बरं जिडे तिडे आपण करीत राहते. इकडे आपल्याला कामाशी मतलब आहे. तुमचं काय चाललं बरं म्हणजे? चला घेऊ पाहून चला. मी काय म्हणतो पाणी कुठं पाहायचंय. राहणार चला, राहणार चला, चला. मग घरात पाहायचंय काय. मला वाटलं इथं कुठे जवळ आहे का काय. नाही नाही चला बरं चल चला शांत मग. तू. चहा प्यायचा का आधी. नाही नाही चहा नको, पहिले पाणी बघूया चला. मग तिकडून आले पेशल ना. हा हा अहो तिकडून आल्यावर जेवण करतील ते. हा का हम्म. बरं चला मग. चला. नाही ते जेवण आले. हा ना. चला हो. ऐका ना आपल्या शेताला बोरला पाणी चांगलंच लागलं पाहिजे बरं का. हा, नाही तर- हा काळजी करू नका पाण्याची. चला. मी काय म्हणते तुम्ही पुढे पुढे चालले, तुम्हाला वावर माहिती काय आमचं. नाही नाही मला कुठं माहिती, आता तुम्ही दाखवाल तेव्हा मला माहिती होईल ना. आता अहो. रस्त्याने मी सरळ चाललोय रस्त्याने. बरं चला. नाही ना आमचं वावर आहे ना हा रस्त्याच्या काढायलाच आहे. हा? कुठं चालले अगं पाणी पाहायचं नाही का आपल्या रानामध्ये. मी बी येऊ मग चाललं मग घरी काय करत होती. काही नाही दरवाजा लावून आली का चांगली. बिस्किट खात होती चोरून. नाही काय हा. बरं खाऊ दे खाऊ दे आवर खाऊ दे खायचीच वस्तू आहे. खाऊ दे चल. चला. यायला खायला तोंड वाटते काय पुरीचं. नाहीच अवघड आहे. शांतीला आहे ना. अहो सारखी चरत राहती. अरे खाऊ दे ना. तरी तिच्या अंगावर मास नाही. लहान राहिली का आता बिस्किट खायला ती. हा अगं पण तिची आणले डबा भरून दादानी बी मग काळजाचा तुकडा आहे खाऊ दे. हा काजाचा तुकडा पर 40 किलोच्या वर आलायचा पत्ता नाही म्हणे काजाचा तुकडा आहे. हा. आहे. इकडे बरं कुठे आहे शेत अहो तुमचं? चला न चला आला चला आलं आता. आलं. आता जवळ आलं चला. बरं बरं चला. पाणी पाहायचं म्हणजे काय अगं आपल्या त्या वावरात पाणी नाही ना, हा मग तिकडं ते आपले बाग आहे त्याला पाणी लागत ना, म्हणून या बाबांना आणलंय पाणी काढायला. ते बाबा पाणी पाहते का म्हणजे ते जागा सांगा त्या का इकडं पाणी लागलच असं. चला बाबा. इकडे वरती. बाबा एवढं वर चढा आता. इथून का उचलून घेऊ का नाही तर. नाही 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 ना नाही नाही हळू बरं का. हा हा काटे बघा हो खाली. बर ये बाबा हा आता बा हे रान आहे आपलं. हा हे तेव्हा काय हे रस्त्याच्या कडानं हा. ते चौकून तेव्हा असं हा. एवढ्या रानात मला पाणी पाहिजे म्हणजे त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत. इथपर्यंत. हा. हो एवढं बी मा बापाचं आहे हा 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 का ए गप्पा पिंदाडे गप. हा, बरं ये बा द्या नारळ ये इकडे. नारळ. आणि तुम्ही आता तुमच्या मागं मी येऊ का. हा, मग यायलाच पाहिजे ना राव. एवढे नाही बरं का. हा सगळे आले तरी चालेल, नाही कोण आलं एकटं आलं तरी चालेल. अहो तुम्ही तर जा पुढं, आम्ही माग आहेच. असं करता का. मग हा बर चला बाबा. चला आणि व्यवस्थित बघा बाबा बर का. चला आता पाणी पाहून घेऊया. हो हा ओम भगनी भागोदरी बच्चू. हा या सोबत. चला आता मंत्र होता का. बाबाले पॉवरफुल दिसतोय हो. मध्ये बोल नका. मंत्र चालू आहे का. काय दिसत होतं ए अरे गप्पे फेंदाडे. असं काही नाही बोलू. आता मी बाबा काय झालं. हे मम्मी इथं पाणी आहे बरं का थोडं. हा पाणी आहे इथं थोडं. थोडं आहे थोडं का. नाही आपल्याला लय मोठं पाणी लागत आहे. 2 मिनिट. किती किती इंच असेल इकडं. हा तरी इथं जवळजवळ 250 फुटा पाणी लागेल. 250. हा बरं इकडं काय खून करून ठेवता का. फोन करायची का. आबा हा डावळ दगड तुम्ही. हा बरं ठेवा हा? ठेवा. हा.
पूर्ण इंडा. अजून पाहायचंय का? हा मग बरं बरं चला पुढं. ए काय होतंय? बाबराव हा इथं पण पाणी आहे बरं का? इडा आहे का? हा इथं 200 फुटावर पाणी आहे. 200 फुटाव. हा मग दिसत का म्हणून नाही दादा? हे का पाणी बाप आहे? दिसतं का? जमिनीच्या खाली पाणी असतं. तू मध्ये मध्ये नको ना बोलू. गपना बाई इकडं वय हा. ना. इथं काहीतरी खून करा. एक खून करू का? हा ए थांब आहे. हा बाबा हा. हे बा दगड उभा करतो. बरं बरं बरं. हा हा. आणि इकडे किती लागेल पाणी? पाणी इथं पण भरपूर लागेल तसं पण 200 फुटावर पाणी लागेल. बरं मी काय म्हणतो माहिती का बाबा, हा काय झालं माहिती का, मावाला पहिलं बोर होतं बर आणि तिकडे खाली एअर आहे आणि आमचं काय झालं त्या बोरचं पाणी हा. ना समोरच्या एअरवाल्याने ओढलंय. हा का? ते पाणी ना इकडे आलं पाहिजे आपल्याला. हा नाही नाही तसलं काही करायचं नाही बाबा. आपल्या इथे चांगलं चांगलं पाणी लागलं पाहिजे. आपलं काय कोणाचं वहिनी कशाला कोणाचं पाणी वहिनी थांब ओढायचं? वहिनी, तुला नाही माहिती. ताई तुम्हाला माहित नाही का बाई? हा. हा, बाबा त्याला आपली जिरवली माहिती त्याचं आहे का? ना अख्खं वाळलं पाहिजे. हा. आणि इकडे आमच्या इकडे आहे ना सगळं हिरवं जेवढा गार नळ झालं त्याचा त्याचा एवढा नळ आहे, तो नळ इकडे वळवा. आपण ना पाईप मोठं टाकून घेऊ त्याला. तुम्ही आपल्या इथं हाय तेवढंच पाणी लावा. यांचं काय ऐकू नका. नाही वहिनी थांब अहो. वहिनी. असं कसं काय त्या- म्हणता? त्याची लोकांचं जिरू दे ना. म्हणून त्याची मला त्याची जिरू दे ना. जिरवायला आपलं पाणी बंद झालं मग. त्याची मला जिरू दे ग मग तो परत मोठा पाईप लावून मग आपलं जिरू द्या परत. बाबा. हा हे बाई इकडून पाकी त्याला बरं काशी, बर बर ते नळ इकडे वाढायचं आणि आपल्याला. का हो? त्याने आपले उभे पिकं हा, जाळले त्याचं मग? काय? जाऊ दे, तो त्याचे कर्म भोगू राहिला. आता कोण सडला मुळव्यात झाला एवढा सडून पडलाय. कोण काय केलं तरी त्याचं? त्याच्या अजून जाती का आग किती आहे त्याला अजून? ओढते ओढ बरं, तुम्ही मी काय बाबा. म्हणते बाबा, हा. अजून पुढे गेला आणखी कमी याच्यावर लागेल 150 फुटावर. बर हा बघतो चला ना मग. तसं मी पाणी. चला मग. पण तिकडचं पाणी इकडे वाढायचं म्हणताय नाही का? नाही 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 नाही. बाबा मी तुम्हाला सांगते एवढं करा फक्त. त्या वहिनीच नाही काय ऐकू. बर बर हा चालतंय चला चला वहिनीच नाही काय ऐकू. चला हा चालतंय. हा कायच करा ह्या लोकांना, यांना कळतच नाही कशाला लोकांचं पाणी वाढायचं. आपलं पाणीच गेलं मग आपलं कष्टाचं पुरत नाही, फुकटचं खायचं. ह्या बाबाला बी कळत नाही का हा बाबा पाण्यात आहे का कोणी. आता बाई हे बघ, काय? नाही नाही इथं इकडे जास्त 100% इकडे जास्त. 100 बाबराव. फुटावर. हा इथं पाणी भरपूर आहे. भरपूर आहे बाबा. हो अरे वा इथं आहे ना हा. 125 फुटावर पाणी आहे. 125 का? अय्या. हा अरे वा. बरं मग नळ चांगला आहे ना? हो काळजीच करू नका. हा. तुमच्या आयुष्यभर तुम्हाला पाणी पुरल एवढं पाणी इथं लागल. हा ना? हा बापरे. कोणाला वाढता येणार नाही ना पाणी मावाला? अजिबात कुणी ओढू शकत नाही पाणी. म्हणजे 3-1 इंच पाणी आहे बा. हा बाऱ्यावर चालेल ना? हा, मग मग एअर करू का बोर करू? विरच करा. मग विहीर किती करू? 70-1 फूट करू का? हा हा हा, चालतंय 70-1 फूट करू. करा करा. पाणी एकदम भरपूर आहे बरं का? हा ना? हा बाबराव हा. मग ठेवू का नारळ इथं? हा ठेवा ना. हा हा बरं मी काय म्हणतो बाबा, हा बहिणी ठेवा. हा. बरं तो आणि मला मग काय म्हणतो माहिती का, याच्यापेक्षा जर कमी असेल ना पुढे बघू ना. फुटावं तर थोडं फिरून पहा ना. ओ बाबराव हा. अहो कसं बोलताय तुम्ही? काय तुम्हाला काय कळतं का? काय इथपर्यंत आहे हा. ना माझ्या 11 रुपयाची फी संपली. 11,000 संपले? हा आता आहे का नाही? बाबा 11,000ची फी संपली म्हणजे आम्ही- पाणी लागलं पुढे बघायला काय हरकत आहे तुम्हाला? नाही नाही जर पुढे बघायचं असेल ना तर हा. परत मला 11,000 रुपये द्यावे लागतील तुम्हाला. यांना पैसेच द्यायचे नाही. जाऊ दे बरं मी यांना. काय म्हणतो ऐका ना आपल्याला बाबा. कळायला हा. पाणी आहे. बाबा मी काय म्हणतो ऐका काय? ना. ते वहिनी बिनीच काय ऐकू नका मावाले. हा. हा तर मी काय म्हणतो समोरच्याचा तो जो नळ आहे ना हा. तो वडा मी तुम्हाला 500 रुपये देतो आखी. हा टेन्शन घेऊ नका. हा? बरं बरं चालतं. तो समोरच्याचा आहे ना त्याची जिरवायची मला. त्यानं मा नळ एरीतलं पाणी ना अख्खं वडलंय, मग त्याचं वडायचंय मला. आणि तो काय म्हणे माहितीये का दादा म्हणे पाणी लागणारच नाही म्हणे. ए तू मध्ये मध्ये नको काय बोलता. पेदाडे तुम्हाला कळणार वाला ना तर काय बोलून तुम्हाला राहिले तुम्ही? मला ऐकायला येऊ 500 दे रुपये जरा. देऊन टाके. घ्या बाबा फोन चला. बरं का बाबूराव हा हा पाणी आहे ना हा. इथं चांगलं लागेल बरं का? हा ना हा पण पुढे जर बघायचं म्हणलं हा तर 11,000 रुपये द्यावे लागतील मला परत. बर बर ते तुम्ही करीत राहा. तुम्ही पाहत म्हणजे राहा. हे 11,000 दिले अजून 11,000 द्यायचे का? वहिनी थांबा हो. बरं चला. कोण देणार? मी आहे ना तुम्हाला. काय करत गपचूस त्याच्या बुक्की घालील मी. गपचूस ओम भगनी भागो दरीम बत्सु. हा आता बाई बाबराव हा इथं पाणी भरपूर आहे. इकडे आलं का? आता किती फुटावर आहे? 50 फुटावरच पाणी आहे इथं. ए बसा बरं आता इकडेच मोर. मी काय म्हणतो ऐका हा बाबा, हा इकडे 50 फुटावर आहे 50 फुटावर आहे का? 3-1 इंच पाणी आहे. जास्त आहे पाणी. बरं ते सांगितलं ते वळवलं का? हा हा हा? ते सगळं इथं आहे एक जागा गोळा होईल ना एकाच जागेवर. त्याची जिरल ना आता. हा, त्याची विहीर सुकीच पडेल. हा ना हा. अहो बाबूराव काय जिरण जिरण चाललंय? कशाला रिकामं कोणाला जिरवायला निघता? तुम्हाला कळतच अरे नाही. आपल्या इकडे बारा खोटं अहो पडलं पण मी ना. काय म्हणते, तुम्ही नीट शब्द वापरा. आणि दुसरी गोष्ट, कष्टाचं पुरत नाही हरामाचं पुरणार आहे का आपल्याला?
बरं बाबा हा. जे सांगितलं बरं आहे नाही पाणी हा इथं पाणी बरं जा दे आपल्या नशिबाने काय येऊ आहे की नाही बाई समजून सांगतोय नाही, नवऱ्याला नाही, 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 ऐकत, हा? हो. जाऊ द्या मरू दे त्याचं आपले पाकिट येते हा बरं करा बाबा करा ही इथं ही नारळ जागा दाखव हा, का? ही जागा पॅक करा ओम भगनी भागोदरीम भटसु हा ओम भगनी भागोदरीम भटसु हा बघा इथं पाणी आहे हा हा पाण्याची काय काळजी करायची नाही नाही समजलं का तुमच्या जरा- 7 पिढीला पाणी पुरलं एवढं पाणी आहे इथं म्हणजे जर कोणाच शेजाऱ्या पाजाऱ्या जर बोर बीर घेतलं तर पाणी जाणार नाही ना मावल्या अजिबात जाणार नाही एकदम खोटाळून टाका हा कोणाला गेलंच नाही पाहिजे असं करा अजिबात जाणार नाही हो अहो, गंगाराम पानाडी म्हणतात मला नाही तुमचं नाव आहे बरं का बाबा हा मग काय बरोबर म्हणले हा. आता हे पाणी जर आता लागलं हा जर 2 महिन्यात आटलं आटणारच नाही पाणी तुमच्या घरी पैसे घ्यायला यायचं का अहो 5 वर्ष जरी पाऊस पडला ना नाही पडला हा तरी सुद्धा तुम्हाला पाणी इथं आटणार नाही त्यानं आख्या पाक्या गोळा केल्या काय केलं एकत्र जे पाणी येतं ना चौकोन ते सगळं एकत्र केलं त्यांनी असं आहे का ते हा. काही दिसलं तर नाही मला काही करताना ते दिसत असतं का अहो, ताई ते दिसत नाही बरोबर ते हा. बाबाचं मंत्रात पावर आहे तेवढी मग मग बाबा हा तुमच्या मंत्रामध्ये एवढी पावर आहे म्हणून तुमची हाईट कमी का हो हा मग बरं करा केलं ना आता काय गुलाल बिलाल नाही वाटला का त्याच्यावर आता आणलं ते नसेल तुम्ही ते. आणायला पाहिजे होतं ना ते बाबा आपलं तुम्ही सांगायचं ना आम्हाला हा 11,000 रुपये सांगितलं कशाचे होतं घेतले? खडी साखर ये अगरबत्ती अहो, पण ते तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला कळत कसं नाही हो? अगरबत्ती आणावं खडी साखर हळद कुकू गुलाल तुमच्याकडे दिले ते काय 10 रुपये पानाड्या? काय झालं? 11,000 रुपये घेऊन आणता येत नाही वहिनी याला. काय झालं यांच्याकडे 10 रुपये दिले मी आणायला येईन गाय चापच घेऊन टाकली अय बाबूराव तुमच्या 10 रुपयात येतं का ते अहो अगरबत्तीचा पुडा घ्यायचा म्हणलं तरी 50,000 रुपये आपला 50 रुपये लागतात अहो 10 रुपयाला पुढे येतो अगरबत्तीचा जरा जाऊन बघा दुकानात बरं जा द्या हो वहिनी लयच कंजूस आहे राव तुम्ही तर एक नका भांडून जा द्या आता पाणी दिले बाबाने आता मी काय करतो बोरची गाडी पाहायला जातो बाबाला घरी घ्या आता चहा पाणी करा जेवण करून आले तुम्ही ती जेवण राहू द्या चहा पाणी राहू द्या पहिले माझं पैसे द्या कुठे गेला हा मग इथं पाणी बघितलं इथं पाणी दिलं ना तुम्हाला हा हा मग पैसे लगेच इथंच बाबा हा. घरी जाऊन जेवण करा मग पैसे घ्या चला. हा. नाही नाही जेवण नाही काय नाही मला पैसे इथंच पाहिजे बाबा एवढा जीव तोडून बोल राहिला असं ओरडलं तर अटॅक येतो काय पैसे जर नाही दिले तर अटक बिटक ना अहो तुमच्या आयुष्याचं मी पाणी तुम्हाला दिलंय हा. बाबा पण पाणी असं उडून द्या ना आम्हाला पाहू द्या ना आता आहे ना तुम्ही मस्तपैकी मशीन आणा हा. मशीन इथं उकरा म्हणजे पाणी लागल मग मशीन आल्यावर येशाल ना परत हा पाणी लागताना मी येतो पाहिजे तर हा म्हणजे पण पहिले पैसे द्या द्या पैसे लवकर बाबराव कुठून आणला हा माणूस अहो तो लय लांब लांब जातो पाणी पाहायला तो वहिनी लांब लांब जातो इथं अजून ते मशीन द्यायला द्यायला लगेच पैसे द्यायचे का हा, मी काय म्हणतो वहिनी हा आता असं कर आपण 11,000 ठरवेल बाबाची फी हा तर मग आता त्याला 5,000 देऊ हा. ज्यावेळेस आपण बोरची गाडी लावू ना हा. मग बाबाला इकडे बोलून घेऊ पाणी लागलं तर 6,000 रुपये त्यांचे राहिलेले देऊन हा, टाकू मग ठीक आहे. द्या बरं 5,000 पाच द्या फक्त अय बाबराव हा. ठरलंय काय आपलं नाही नाही, असं नाही ऐका अहो शेवटी मी आताच कांदे ओपले काय कांद्याचे पैसे झाले सांगा नाही नाही तुम्ही ऐका मला काय सांगू नका मी 5,000 रुपये घेणार नाही 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 हो नाही बाबा हा. मग पाणी येईल ना तुम्हाला लगेच 11 कडून द्यायचे आम्ही हा? हो हा? 11चे तुम्हाला मी 22 दिन पाणी नाही लागलं बरोबर आहे तर ना? पण मी आहे ना ते पैसे 1 रुपये कमी घेत नसतो नाही, या या बा. नाही 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 नाही, नाही आता नाही हे बी देऊ नका मग हा? नका देऊ जसं मला पाणी बघून देता येतं ना तसं पाणी सुद्धा गायब करता येतं करा गायब हो आम्ही दुसऱ्या पाण्याला बोलवतो मग हा बोलवा कुठलाही जरी पानाडी बोलावला ना तो पाणी बघून देऊ शकत नाही कोणता पण पाण्याला आहे ना जोपर्यंत मशीन येत नाही तोपर्यंत इथं हालत नाही होय एवढा वेळ तुम्ही मशीन आणणार का रस्त्यावर तोपर्यंत मी थांबायचं का इथं बाबूराव बाबूराव. उचला बरं ऐका याला. बा. पटत नाही आपल्याला. ऐका ना अहो, ऐका ना नाही 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 पुढच्या रानात दुसऱ्या रानात पाहायचंय नाही घ्या. नाही ते पाहायचंय ना हा. तेव्हा मी बघीन आम्ही असला वाळवंटामध्ये जाऊन पाणी बघितलेला माणूस आहे आणि तुम्ही माझी किंमत करायला लागले इथं हो बाबा हा. मग तुम्हाला कळतं का मशीन आल्यावर या ना मग उरलेले घेऊन जा आता हा. तेवढे घेऊन जा तुम्ही नाही 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 मी हा? पैसे अहो, तेवढे एवढे घेत ते नाही. नाही नाही 11,000 रुपये द्यावे बरं लागतात हजार हजार बाबूराव. हजार हजार दे यांनी जर शांतपणा केला अशी पळू पळू हाणीन मी आता नाही, नाही, अय, ए, पळून वहिनी. पळून हाणणार रे नको. अय, बाबराव नीट सांगा कोण आहे ते आमची नानीला danger आमची आहे, वहिनी आमची नको राहती. बाबा, नको. हा, हा. मग वहिनी. तर मला काय सांगायचं नाही मला माझे 11,000 रुपये इथं द्यायचे हजार देतो अजून थांबा. अजून 1,000 नाही हजार द्या वहिनी. 11,000 रुपये द्या अरे बाबा काय प्रेम नका नाही, करू. नाही, ते 1000 घ्या नाही, काय आणि त्याला बघा काय करायचं ते नाही, आता पैसे आता देत बाई. नसते मी. त्या पैशाला मी हातच लावत ऐका. नाही 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 मला 11,000 रुपये द्यावे लागतील तुम्हाला मग तू कर रट्टे खा नाही नाही 11,000 रुपये देणार आहो बाबा तुम्ही लय ते करायला लागले बरं का काय केलंय मी तर मग तुम्ही आता रट्ट्यावर झाले असेल मला वाटतं हो बाबूराव द्या ना बाबा. तुम्ही अहो बाबूराव 11,000 रुपये ठरलेत 11,000 रुपये द्या ना मग मग तुम्ही काय आता रट्टे खाऊ आले काय गाडची होय बाबूराव हा? काय बोलताय तुम्ही माणूस देतोय मानतोय माणूस पण 6,000 घ्या नंतर 5,000 घ्या पाणी निघाल्यावर हा? म्हणजे माझी काही चूक झाली का मी तुम्हाला पाणी काढून दिलं ते काय तिथं का तुम्हाला काय दिवस गेला का पाणी पाहायला हा
अर्धा तास नाही झाला ना. पहिली गोष्ट या बाबाला घ्यायला गाडी घेऊन जा, याला सोडवायला गाडी द्या. वर तुला नखरे पण झाला कोणी सांगितलं? उपकार नाही केला तुम्ही. उपकार नाही केलं म्हणजे का तू फुकट काम करून राहिला काय? 11,000 रुपये घेतले तू पूर्ण, त्यात तुला गुलाल बी आणता नाही आला. मी आणायचा असतो का? ते तुमची काम आहेत, तुम्ही आणायला पाहिजेत. बाबा तू त्या वहिनीच्या नको नादी लागून मावल्या, तुला उचलू आपटील बो आता. अय बाबा नादी नका लागू, त्याला खराब हा. आहे. हा. आणि माय बायको बाकीचे कधी माय देणार बायको सांगा? आहे ना, तू हे तगडे ना बोकडा कसा टाकीतो वर, त्याचा फरा 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 फाडू गाडी. होय. हा. मारी ती तर तुम्हाला ते लहानची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही माहून लहान आहे मग तुला लहान दिसतंय का मी? मग तुझ्या एवढी मला पोर आहेत. चाष्टा ना करू हाईट रे, केवढी चाष्टा आहे? करू. आपल्याला गरज आहे म्हणून आपण आणलाय. हा? धर बरं, बाबा हाय धर. ते पैसे बाकीचे घेऊन जा. 5,000 कधी देणार सांगा पहिलं. तुम्ही मी गाडी लावली बोरची, कधी गाडी आणणार आहे? लगेच संध्याकाळी लावतो. बरं बरं संध्याकाळी तुम्हाला फोन करतो का गाडी आणली लगेच या. बरं बरं पाणी लागलं का लगेच तुम्हाला 5,000 देणार आणि कपडे घेणार. तुमचं बरं, ठीक माप देऊन जा मला. बरं बरं. हा? हे किती दिलेत? हे 6,000 दिले पा, 6,000 आहेत का? 5 राहिले. बरं बरं, काय हरकत नाही. हा हा मग येतो संध्याकाळी मी. हा या मग. हा हा हो चला येऊ का मग? हा या. जा आता निघा. अशा रस्त्याच्या कडेला जाते तर एखादी काळी पिवळी भेटून बसायला. चहा घेऊन जाते ते का? नारळ बी घेऊन जावं लागत का? हा मग नारळ न्यावं लागेल ना. कोणाचं? आता संध्याकाळी परत यायचं म्हणल्यावर. म्हणजे अरे नारळ आता इथं आपण पाणी बघितलं ना, या नारळानं. हा. मग संध्याकाळी हाच नारळ परत इथं आणावा लागेल. अरे बाबा तू हे नारळ येतोच का आला? न्यावंच लागत बरी. नाही ते. तुम्हाला काय फरक पडतोय मी न्यायला तर? आम्हाला लागत आहे इथं फोडून खायला. अहो नारळ आमचं आहे ना, पण ते तुम्ही काय घेऊन चालले? खोबरं निघन ना. हे तर एक येडबाई येडी बाई आहे खरंच, खोबरं निघन म्हणे. अहो ते मस्त त्याचं काय टेका निघतील का? मग खायला हा, परत तुम्हाला त्रास झाला पाण्याचा तर. जा बाबा, बाबा राहू तू दे बाबा इथं. तुम्ही हेच नारळ दुसरे का वापरशाल. बरं बरं हा. येतो, येतो. देऊ का मग? या. ए, खायला काय माणसं आहे ती? पैसे द्यायला नुसते दग 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 केली आहे. जाऊ दे. पाणी तर लागलंय चांगलं. संध्याकाळी येऊन पैसे घेतो आता मी, बरोबर. बाबूराव हा. हे फुनकट येईल ना संध्याकाळी? हा मग येईल ना येईल. मग त्याच्यात आपल्या 5,000 रुपये द्यायचे ना त्याला. मला त्याच्यावर तू विश्वासच नाही बाबा. तो नाही काय मी त्याला बडबड करतो? उचलून आणेल मी वहिनी. ते एखाद्या मुर्द्यावर कसे मंत्र म्हणतो तसं मंत्र म्हणायचा तो. नाही नाही काय नाही. शेवटी काय राज्याचा अभ्यास राहतोय. हे जाऊ आता दे बाबा. आपण आपल्याला येत नाही काही, मग आपल्याला दिसलं कधी पाणी. ते तर आहे आणि म्हणा. मग आता मग त्याला पैसे घालून अक्कल घ्यायची राहते. तुझ्याचा दगड आहे ना, हा. तो इथं आणून ठेवा बरं. ए पुरी काय घे आण गं बाई, बाई. वय पटक्या. आणि मी काय म्हणते मशीन वाल्याला फोन करून घ्या आणि हे बाकीचे पैसे हा हा ते हा. त्याला देऊन आज लगेच संध्याकाळी काम चालू करा. बर बर हा? चालेल. हा जाऊ का आम्ही दोघं घरी? नाही नाही जाऊन आता सगळं जाऊन आता घरी. आता आता तुमचं ते- काय काम आहे? नाही नाही आज काय करते वहिनी थांब ना. त्या वजना एवढा दगड झाला असेल आहे ना. जर का वहिनी असं नारळ जर असं धर आता मध्ये. खायला का मला? जेव्हा ही खून आहे बरं का. तुला तर नुसतं खायचं पडत मी काय म्हणतोय आता मी गाडी पाहायला चाललोय. हा. इकडं कोणी दगड हालचाल करील बरं का. नाही त्याच्यावर लक्ष करणार. ठेवा. नाही कारण दिसत आपल्या याच्यापासून जा तुम्ही. हा. नाही, मी खाऊन घेऊ येणार. हा जाय तिकडे खाय वय. आयल्याला खाऊ खाऊ सुटले. काही खरं नाही कशी जन्माला ए, घातली, इथे काय फिदाड माहिती. झालं. या बरं, फिदाड आता जाई ना. इकडे जायचंय तुम्हाला. इकडे कुठे चालले? नाही इकडे चालला इकडे चालला तिकडे कुठे जाते आता आता या दळच लगेच. नुसतं खायचं. लागत खायचं हळू.